मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, बरेचदा आपल्याला आपले जीवन खूप प्रॅक्टिकल असावे असे वाटत असते. म्हणजे प्रत्यक्षात कोणत्याही घटनेमध्ये आपला रोल असावा, आपली भूमिका असावी किंवा प्रत्यक्ष कार्य त्यातून व्हावे यासाठी आपली इच्छाही भरपूर असते आणि तशी आपल्याला वाटतही असते. पण स्वतःलाच आपण खूप मर्यादित करून घेत असतो आणि त्या पद्धतीनेच आपण बनतसुद्धा असतो. मित्रांनो, बरेचदा आपण समोरील गोष्टी पाहतो. आपण मोबाईलवरील अनेक व्हिडिओ, यूट्यूबवरील अनेक व्हिडिओ, अनेक माहिती ही पाहतो, ऐकतो आणि आपण फक्त एवढ्यावरच मर्यादित होतो. मित्रांनो, आपण शाळेमधील एखादा अनुभव आठवत असाल, आपण पुस्तक वाचत असणार, आपण फक्त एखादी संकल्पना ही गणिताची समजून घेत असतो आणि संकल्पना समजून घेत असताना जर आपल्याला अधिक करायचे असेल, म्हणजे एखादी अंक हे प्लस करायचे असेल तर त्याचे सर्वस्वी असे पुस्तकामध्ये उदाहरणासहित सोडवून दिलेले असते. मित्रांनो, हे आपण फक्त डोळ्यांनी बघतो. पण डोळ्यांनी बघणे आणि प्रत्यक्ष दोन्ही अंकाची बेरीज करून बघणे, ॲडिशन करून बघणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. तसे जीवनातील प्रत्येक अनुभवाबाबत आहे. जेव्हाही आपण डोळ्याने एखादी गोष्ट बघतो तर ती वेगळी असते. दुसऱ्यांच्या घरामध्ये काय चालले आहे तर फक्त हे डोळ्याने बघणार आपण आणि त्यानुसार निष्कर्ष काढणार. पण सेम टू सेम परिस्थिती जेव्हाही आपल्या घरात निर्माण होते तर इथे प्रत्यक्षात आपण असतो. तेव्हा आपल्याला वाटते की आधीचा जो निष्कर्ष आपण डोळ्यांनी बघून फक्त काढलेला आहे तो चुकीचा होता. आता प्रत्यक्ष वेळ इथेही आलेली आहे आपण प्रत्यक्ष कृती करण्याची. मात्र यावेळी आपले जे विचार असतात, कृती जी असते तर ती करताना आपल्याला पाहिजे तसे जमत नाही. आपण समोरची परिस्थिती जेव्हा बघतो तर या ठिकाणी या व्यक्तीने असा उपाय करायला पाहिजे होता तर सरळ आपण असे सुचवतो. पण आपल्याकडे जेव्हा अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होते तर त्यावेळी उपाय काढणे हे सहज आपल्याला शक्य होत नाही. म्हणून मित्रांनो, कोणत्याही घटनेला हे प्रत्यक्ष रूपात, प्रॅक्टिकल स्वरूपाने बघणं आपण शिकलो पाहिजे. डोळ्यांनी प्रत्यक्ष बघणे ही अनुभूती वेगळी आणि प्रत्यक्ष कृतीत सर्व आपले शरीर आणि मन लावणे आणि त्यातून अनुभव करणे ही वेगळी. म्हणून आपण प्रॅक्टिकल जीवन जगण्यात ही अडचण निर्माण होते. तर अशा पद्धतीने आपण ऐकून किंवा पाहून हेच फक्त मर्यादित जीवन न जगता प्रॅक्टिकल स्वरूपाचे जीवन जगणे आपण नक्कीच शिकलो पाहिजे. म्हणजे अधिक चांगली अनुभूती, अधिक चांगला निष्कर्ष आपल्या जीवनाबाबत आपण काढू शकू. मित्रांनो, ही माहिती ऐकण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.